नमस्कार विद्यार्थी मित्र हो. बीकॉम भाग 1 विपणनाची तत्वे या विषयामधील जे दुसरं युनिट आहे उपभोक्त्याची वर्तन पद्धती, त्यामधील जो सब टॉपिक आहे बाजारपेठ विभाजन, त्यामधील पुढील संकल्पना आज आपण चर्चा करणार आहोत. तर त्या टॉपिकमध्ये बाजारपेठ विभाजनाच्या पुढील संकल्पना आहे लक्ष केंद्री विपणन. तर बाजारपेठेचं विभाजन केल्यानंतर प्रत्येक विभागासाठी विपणन रचना व कार्यक्रम आखावे लागतात. संबंधित विभागातील ग्राहकांचे स्वरूप, त्यांच्या गरजा, वैशिष्ट्ये, बाजारपेठेचे स्वरूप विचारात घेऊन विपणन व्यूहरचनेबाबत व कार्यक्रमाबाबत निर्णय घ्यावा लागतो. आधुनिक विपणनामध्ये लक्ष केंद्रित विपणन ही एक महत्त्वाची व नाविन्यपूर्ण व्यूहरचना समजली जाते. एक किंवा अनेक बाजारपेठ विभागामध्ये नव्याने प्रवेश करण्यासाठी लक्ष केंद्रित विपणनाचा अवलंब करण्यात येतो. विशिष्ट विभागातील विशिष्ट ग्राहक वर्गावर वस्तूच्या विपणनाबाबत संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यात येते. अशा लक्ष केंद्रित विपणनामुळे त्या विशिष्ट बाजारपेठ विभागांमध्ये प्रथम नव्याने प्रवेश करून विक्री करणं सुलभ बनतं. लक्ष केंद्री विपणनाची व्याख्या पुढील प्रमाणे केली जाते. काय आहे व्याख्या? तर बघूया आपण लक्ष केंद्री विपणनाची व्याख्या. लक्ष केंद्री विपणन म्हणजे प्रत्येक बाजारपेठ विभागाचा आकर्षकपणा तपासून बाजारपेठ प्रवेशासाठी एका किंवा अनेक विभागांची निवड करण्याची प्रक्रिया होय. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल या व्याख्येवरून? तर बाजारपेठ विभाजनाची आपण व्याख्या पाहिलेलीच आहे की संपूर्ण बाजारपेठेचं सोयीनुसार वेगवेगळे भाग करणे किंवा वेगवेगळे भाग पाडणे, त्याला बाजारपेठ विभाजन असं म्हणतात. मग त्या बाजारपेठ विभाजनातील जे काही विभाजित भाग असतात त्या विभागाचा किंवा प्रत्येक बाजारपेठ विभागाचा आकर्षकपणा काय आहे ते तपासून बाजारपेठ प्रवेशासाठी एका किंवा अनेक विभागांची निवड करण्याची प्रक्रिया म्हणजे लक्ष केंद्रित विपणन असं आपणाला म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल तर जे काही विभाजित केलेली प्रत्येक बाजारपेठ आहे त्या प्रत्येक विभागाचा आकर्षकपणा काय आहे किंवा आकर्षकपणा तपासून त्या विभागामध्ये बाजारपेठाच्या प्रवेशासाठी एकाच वेळेला एका किंवा अनेक विभागांची निवड करण्याची प्रक्रिया म्हणजेच लक्ष केंद्रित विपणन. यालाच आपण त्या विभागावरती किंवा बाजारपेठ विभागावरती लक्ष केंद्रित करणं असंही म्हणू शकतो. तर ज्या बाजारपेठ विभागामध्ये जास्तीत जास्त ग्राहक मिळण्याची व विक्रीपासून अधिकतम लाभ होईल अशा विभागाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी निवड केली जाते. साधारणपणे एका बाजारपेठ विभागाची लक्ष केंद्रित करण्यासाठी निवड करण्यात येते व तिथे यशस्वी पदार्पण झाल्यास दुसऱ्या विभागांना लक्ष केंद्रित विपणनामध्ये समाविष्ट केले जाते. लक्ष केंद्रित विपणनामध्ये संबंधित बाजारपेठ विभागावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यात येते. या बाजारपेठ विभागासाठी विपणन योजना, विपणन कार्यक्रम, विक्री दल यंत्रणा, विपणन साखळी, जाहिरात मोहीम, विक्रय वृद्धीच्या योजना अशा सर्व क्रिया अत्यंत विचारपूर्वक ठरविण्यात येतात. तसेच त्या सर्व विपणन क्रियांची अतिशय परिणामकारकपणे व गांभीर्याने अंमलबजावणी करण्यात येते. विक्री संघटनेचे सर्व प्रयत्न व लक्ष त्या बाजारपेठ विभागावर केंद्रित करण्यात येते. ग्राहकांना जास्तीत जास्त व चांगल्या सेवा देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
आता त्यापुढील भाग म्हणजे लक्ष केंद्री बाजारपेठेची निवड. लक्ष केंद्री विपणनासाठी बाजारपेठ विभाग निवडताना मुख्यतः तीन बाबी तीन बाबी आधारभूत घेण्यात येतात. पहिली बाब म्हणजे बाजारपेठ विभागाचा आकार व वाढीचा दर. म्हणजे तो जो काही बाजारपेठेचा भाग आहे किंवा विभाग आहे त्याचा आकार काय आहे किंवा आकार किती आहे, त्याचबरोबर ती बाजारपेठ किती दराने वाढते किंवा वाढीचा दर किती आहे, या आधारावरती लक्ष केंद्री बाजारपेठेची निवड केली जाते. दुसरा आधारभूत घटक म्हणजे बाजारपेठ विभागातील विपणन संरचना आणि तिसरा आधार कंपनीची उद्दिष्टे व साधने. या तीन घटकांचा विचार व अभ्यास केला जातो. त्याद्वारे बाजारपेठ विभागांमधील विभाग विपणन संधी अंदाजित केली जाते. त्या आधारे बाजारपेठ विभागाची अंतिम निवड केली जाते. लक्ष केंद्री बाजारपेठेची निवड करताना पुढील प्रकारच्या व्यूहरचनांचा अवलंब करता येतो. तर मुख्यतः सर्वप्रथम व्यूहरचना या शब्दाचा अर्थ आपल्याला माहित असला पाहिजे. व्यूहरचना म्हणजे एखादं उद्दिष्ट गाठण्यासाठी जो काही मार्ग पत्करला जातो त्याला व्यूहरचना असं म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये स्ट्रॅटेजी हा शब्द आहे आणि हा शब्द मिलिटरी मधून आलेला आहे, आर्मी मधून आलेला आहे. तर व्यूहरचना याचा हा शब्द प्रयोग पहिल्यांदा आर्मी मध्ये केला गेला. त्याचा अर्थच असा आहे, ज्यावेळी शत्रूंच्या वरती विजय मिळवायचा असतो त्यावेळी शत्रूंच्या वरती विजय मिळवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या मार्ग किंवा वेगवेगळे जे काही प्रयोग केले जातात लढाई जिंकण्यासाठी त्याला व्यूहरचना असं म्हटलं जातं, स्ट्रॅटेजी. अशाच पद्धतीनं मार्केटिंग मध्ये बाजारपेठेचं उद्दिष्ट जे काही आहे किंवा विपणनाचं जे काही उद्दिष्ट आहे ते प्राप्त करण्यासाठी, ते मिळवण्यासाठी जे काही वेगळे मार्ग पत्करले जातात त्याला व्यूहरचना असं म्हटलं जातं. मग लक्ष केंद्री बाजारपेठेची निवड करताना कोणत्या व्यूहरचना अवलंबता येतात त्या पाहूया आपण. पहिली आहे त्यामधली व्यूहरचना सामूहिक विपणन व्यूहरचना. बाजारपेठ विभागातील ग्राहकांच्या गरजांमधील एक समान घटक विचारात घेऊन सर्व ग्राहकांसाठी एक समान व्यूहरचना आखली जाते. कोणत्याही प्रकारचा भेद न करता संपूर्ण विभागासाठी एकच देकार देण्यात येतो. देकार म्हणजे ऑफर, म्हणजे संपूर्ण बाजारपेठेसाठी एकच ऑफर, कोणामध्ये कोणत्याही ग्राहकामध्ये भेद करण्यात येत नाही. म्हणजे संपूर्ण बाजारपेठ विभागासाठी एकच देकार ऑफर देण्यात येते. बाजारपेठ विभागातील जास्तीत जास्त ग्राहकांना विक्री करता येईल अशा वस्तूचे उत्पादन व वितरण केले जाते. अशा विविध रचनेस सामूहिक विपणन असे म्हणतात. संपूर्ण बाजारपेठ विभागावर लक्ष केंद्रित केले जाते. पुढची व्यूहरचना म्हणजे भेदात्मक विपणन व्यूहरचना. ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजा, भिन्न भिन्न वैशिष्ट्ये व वर्तन पद्धती विचारात घेऊन त्यानुसार एका वस्तूच्या भिन्न भिन्न देकाराद्वारे विपणन करण्यात येते. उदाहरणार्थ टाटा मोटर्स कंपनी एकाच बाजारपेठ विभागातील वेगवेगळ्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या कार मॉडेलचे विपणन करते. म्हणजे आपल्याला माहितच आहे टाटा मोटर्स जे काही कार उत्पादित करतं, म्हणजे टाटाच्या आपल्याला कार माहित आहेत. त्याची फेमस असणारी कार म्हणजे टाटा इंडिका असेल किंवा आता आपल्याला माहितच आहे की टाटा सुमो असेल. त्याचबरोबर वेगवेगळ्या गाड्या असतील त्यांच्या, म्हणजे वेगवेगळ्या ग्राहकांच्या साठी वेगवेगळ्या गाड्या. कंपनी टाटा एकच आहे परंतु कार पण, म्हणजे थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल वेगवेगळ्या ग्राहकांच्या साठी वेगवेगळ्या कार मॉडेलचे विपणन करते.
त्याचबरोबर प्रॉक्टर अँड गॅम्बल ही कंपनी कपडे धुण्याची पावडर 6 प्रकारच्या व्यापार चिन्हाद्वारे विपणन करते. मग सर्फ एक्सेल असेल, टाईड असेल, अशा प्रकारचे वेगवेगळे जे काही व्यापार चिन्ह आहेत, ब्रँड आहेत, त्याद्वारे विपणन करतं. बाजारपेठ विभागातील ग्राहकांमध्ये भेद करून एकाच वस्तूचे वेगवेगळ्या प्रकारात विपणन करण्याच्या रचनेत भेदात्मक विपणन असे म्हटले जाते. यामध्ये वेगवेगळ्या ग्राहक वर्गावर लक्ष केंद्रित करण्यात येते. पुढची जी व्यूहरचना आहे, केंद्रीकृत विपणन व्यूहरचना. या व्यूहरचनेमध्ये मोठ्या बाजारपेठ विभागातील लहान ग्राहक हिश्श्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी लहान बाजारपेठ विभागातील मोठ्या ग्राहक हिश्श्यावर लक्ष केंद्रित करण्यात येते. त्या ग्राहक हिश्श्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वस्तूची किंमत व विपणन कार्यक्रम योग्य प्रकारे आखणी करून विपणन केले जाते. ग्राहकांच्या गरजेचा अभ्यास करून उत्पादन व विपणन व व्यूहरचना करण्यात येते. कार्यक्षमतेने व परिणामकारकपणे केंद्रीकृत विपणन व्यूहरचना अंमलात आणली जाते. लहान कंपन्यांना आपल्या मर्यादित साधन सामग्रीद्वारे ही व्यूहरचना अतिशय परिणामकारकपणे राबविता येते. मोठ्या स्पर्धकाविरुद्ध घट्टपणे बाजारपेठेत उभे राहण्यासाठी या व्यूहरचनेचा उपयोग होतो. या व्यूहरचनेद्वारे प्रथम बाजारपेठेमध्ये कंपनीला आपले स्थान घट्ट व भक्कम करता येते व नंतर मोठा स्पर्धक म्हणून विकसित होता येते. आपल्याला माहितच आहे की निरमा हा ब्रँड, त्याचा इतिहास काय आहे, तर निरमा कपडे धुण्याचे पावडर बनवणाऱ्या कंपनीने प्रथम केंद्रीकृत विपणन रचनेचा अवलंब केला व आज निरमा हा भारतातील सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. याच्या पुढील व्यूहरचना म्हणजे सूक्ष्म विपणन व्यूहरचना. विशिष्ट भागांसाठी अथवा विशिष्ट व्यक्तींसाठी वस्तूचे उत्पादन करून विपणन कार्यक्रम आखणे म्हणजे सूक्ष्म विपणन व्यूहरचना होय. विशिष्ट भागातील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन विशिष्ट व्यक्तीच्या गरजा विचारात घेऊन वस्तू तयार करण्यात येतात व त्या अनुषंगाने विपणनाच्या योजना सुद्धा तयार केल्या जातात. या अंतर्गत स्थानिक विपणन व व्यक्तिगत विपणन अशा 2 व्यूहरचना अवलंब करता येतात. विशिष्ट भागातील ग्राहकांसाठी केलेल्या विपणन रचनेच्या पद्धतीला स्थानिक विपणन असे म्हटले जाते. स्थानिक लोकांच्या गरजा व मागणी लक्षात घेऊन उत्पादन व विपणन केले जाते. आपल्याला माहितच आहे की कोल्हापूर भागातील ग्राहकांना विशिष्ट पद्धतीचे मांसाहारी भोजन आवडते, म्हणून कोल्हापूर मटण डिश विकसित झाली आहे. म्हणजे तांबडा पांढराचा जो काही फेमस पण आहे किंवा लोकप्रियता आहे ती कोल्हापूरमध्ये विकसित करण्यात आलेली आहे. कोल्हापूर भागातील सर्व मोठ्या हॉटेल्सच्या मेनू कार्डवर ही डिश दिसून येते. सोलापूर भागात विशिष्ट प्रकारची शेंगदाणा चटणी तयार करून विकण्यात येते. तसेच विशिष्ट ग्राहकांच्या गरजा व पसंती क्रम विचारात घेऊन विपणन व्यूहरचना केल्यास त्यास व्यक्तिगत विपणन असे संबोधले जाते. त्याचप्रमाणे कोल्हापूर सांगली रस्त्यावरती किंवा त्या परिसरामध्ये जैन ग्राहकांसाठी जैन वडा तयार करून विपणन केले जाते. त्याचबरोबर क्रिकेट अथवा हॉकी बॅट्स विशिष्ट खेळाडूची गरज किंवा मागणी लक्षात घेऊन तयार करणे हे सुद्धा व्यक्तिगत विपणनाचे उदाहरण होय. अशा रीतीने लक्ष केंद्रित विपणनामध्ये वरीलपैकी कोणत्याही एका किंवा अनेक व्यूहरचनांचा विपणनासाठी अवलंब करता येतो. त्याचबरोबर पुढील जे काही कन्सेप्ट आहे याच्या पुढची वस्तूचे स्थान निश्चितीकरण, कन्सेप्ट ऑफ पोझिशनिंग. संपूर्ण बाजारपेठेचे विभाजीकरण झाल्यानंतर कोणत्या विभागामध्ये कसे पदार्पण करावे याबाबत व्यूहरचना तयार करण्यात येते. ही व्यूहरचना आखताना कंपनीला आपली वस्तू बाजारपेठ विभागामध्ये कसे व किती स्थान प्राप्त करेल याचा विचार करावा लागतो. बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तूसाठी स्थान निर्माण करणे व ते स्थान वृद्धिंगत करणे, ते भक्कम करून कायमस्वरूपी करणे म्हणजेच वस्तूचे स्थान निश्चितीकरण होय.
वस्तूसाठी स्थान निर्माण करणे म्हणजे बाजारपेठेतील एकूण विक्रीमध्ये आपल्या वस्तूचा विक्री हिस्सा प्राप्त करणे होय. ग्राहकांच्या मनामध्ये आपल्या वस्तूचे स्थान निर्माण केल्यास बाजारपेठेमध्ये वस्तूला स्थान प्राप्त करता येते. ग्राहकांच्या मनामध्ये आपल्या वस्तूचे विशिष्ट स्थान निर्माण झाले तरच वस्तू विक्री करणे सुलभ बनते. स्पर्धक वस्तू व पर्यायी वस्तू यांच्या तुलनेत कंपनीला आपल्या वस्तूचे स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्या अनुषंगाने विपणन व्यूहरचना, विपणन कार्यक्रम व जाहिरात मोहीम आखणे महत्वाचे ठरते. वस्तू स्थान निश्चितीकरण या संज्ञेची व्याख्या पुढील प्रमाणे केली जाते. काय हे व्याख्या बघूया आपण. स्पर्धक वस्तूंच्या तुलनेत आपल्या वस्तूचे स्पष्ट, वैशिष्ट्यपूर्ण व अपेक्षित असे स्थान लक्ष केंद्रित ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे स्थान निश्चितीकरण होय. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल, स्पर्धक वस्तू ज्या काही आहेत त्या स्पर्धक वस्तूंच्या तुलनेमध्ये आपली वस्तू कशी वेगळी आहे, आपल्या वस्तूचं वैशिष्ट्य काय आहे, आपल्या वस्तूचं स्थान काय आहे बाजारपेठेमध्ये, या अशा ज्या काही आपल्या वस्तूबाबतच्या गोष्टी आहेत त्या आपली वस्तू स्पर्धक वस्तूच्या पेक्षा वेगळी कशी आहे ते स्थान ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे स्थान निश्चितीकरण होय. आपल्या वस्तूची वैशिष्ट्यपूर्ण अशी ओळख व प्रतिमा ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण केल्यास वस्तूचे स्थान निश्चितीकरण करणे सुलभ बनते. वस्तूचे स्थान निश्चितीकरणासाठी वस्तूचे मूल्य अधिष्ठान महत्वाचे आहे. वस्तूंमध्ये सर्व बाबीचे पूर्ण मिश्रण असल्यास वस्तूचा भेद करता येतो व त्याद्वारे वस्तूची स्थान निश्चितीकरण करणे सोयीचं ठरतं. वस्तूच्या स्थान निश्चितीकरणासाठी पुढील व्यूहरचनांचा अवलंब करता येतो. त्यातल्या व्यूहरचना म्हणजे पहिली व्यूहरचना जास्त किमतीस जास्त लाभ. बाजारपेठेमध्ये अधिक मूल्य अधिष्ठानाची वस्तू उच्चतर किमतीस विपणन करणे ही स्थान निश्चितीची महत्वाची पद्धती होय. वस्तूंमध्ये जास्त लाभ मिश्रण केले जाते व त्यासाठी वस्तूची किंमत सुद्धा जास्त आकारली जाते. ग्राहकाला केवळ उच्च दर्जाची वस्तू दिली जात नाही तर त्यासोबत प्रतिष्ठा सुद्धा मिळवून दिली जाते. वस्तूद्वारे ग्राहकाची प्रतिष्ठा व उच्च जीवनशैली ओळखली जाते. तेव्हा प्रतिष्ठित ग्राहकांना आकर्षित वस्तूचे स्थान निश्चितीकरण केले जाते. आपल्याला माहितच आहे की टू व्हीलर मध्ये रॉयल एनफिल्ड ही गाडी घेणं किंवा बुलेट घेणं हे प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जातं. म्हणजे जेवढी जास्त किमतीची बुलेट तेवढी प्रतिष्ठा जास्त. हे आपल्याला उदाहरण ही व्यूहरचना समजण्यासाठी पुरेसं आहे. दुसरी व्यूहरचना म्हणजे स्थान निश्चितीकरणाची. त्याच किमतीला जास्त लाभ. वस्तूची किंमत न वाढवता त्याच किमतीला अधिक लाभांची म्हणजे अधिक चांगल्या दर्जाची वस्तू विपणन करून वस्तूचे स्थान निश्चितीकरण केले जाते. उदाहरणार्थ आपल्याला माहितच आहे की टोयोटा कंपनीने आपल्या लेक्सस या नव्या कारची विपणन व्यूहरचना करताना मर्सिडीज व BMW यांच्या कारच्या तुलनेत त्याच किमतीत अधिक मूल्य घटक असलेली कार अशी जाहिरात मोहीम राबवून नव्या कारसाठी स्थान निश्चिती केली. स्पर्धक कंपनीच्या जास्त किमतीत जास्त लाभ या अडचणीवर मात करण्यासाठी या व्यूहरचनेचा अवलंब केला जातो. पुढील व्यूहरचना म्हणजे कमी किमतीस तेच लाभ. जास्त लाभ घटकांची तीच वस्तू कमी किमतीस विपणन करण्याची व्यूहरचना म्हणजे कमी किमतीत तेच लाभ विपणन व्यूहरचना. वस्तूच्या किमतीमध्ये बरीच सूट देऊन वस्तूच्या स्थान निश्चितीकरणाचा प्रयत्न केला जातो. संगणक तयार करणाऱ्या काही कंपन्या स्पर्धक संगणकाच्या दर्जाच्या पेक्षा आपला संगणक कमी किमतीत विकतात. त्या कंपन्या आपल्या संगणकाची स्थान निश्चिती करण्यासाठी याच व्यूहरचनेचा अवलंब करतात. पुढची व्यूहरचना आहे कमी किमतीस कमी लाभ. काही ग्राहक कमी लाभाच्या वस्तू अथवा सेवा सुद्धा पसंत पडतात म्हणून काही कंपन्या सुद्धा कमी किमतीत कमी लाभ व्यूहरचनेच्या वस्तू किंवा सेवा किंवा वस्तू किंवा सेवेच्या स्थान निश्चिती करण्यासाठी अवलंब करतात. कमी किंवा किमान लाभ असलेली वस्तू किंवा
सेवा विकण्यासाठी या व्यूहरचनेचा अवलंब केलेला आपल्याला हॉटेल व्यवसायामध्ये पाहायला मिळेल. काही हॉटेल कंपन्या स्विमिंग पूल, बार इत्यादी सेवा कमी करून कमी दराने रूम्स पर्यटकांना उपलब्ध करून देतात. पर्यटन स्थळी आपल्या हॉटेलचं स्थान निश्चितीसाठी या व्यूहरचनेचा उपयोग होतो. इंडिगो एअरलाइन्सने सुद्धा याच व्यूहरचनेद्वारे आपले स्थान निश्चित केले आहे. पुढची व्यूहरचना म्हणजे कमी किमतीस जास्त लाभ. काही कंपन्या आपल्या स्पर्धकांच्या तुलनेत कमी किमतीत जास्त मूल्य घटकांच्या वस्तू अशी जाहिरात मोहीम आखून आपल्या नवीन वस्तूच्या स्थान निश्चिती करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ टाटा मोटर्सने आपल्या इंडिका कारच्या स्थान निश्चिती करण्यासाठी याच व्यूहरचनेचा अवलंब केलेला होता. मोर कार पर कार अशी जाहिरात करून कारमध्ये अधिक जागा असलेली व इंधन काटकसर करणारी अशी जास्त मूल्य घटकांची कार कमी किमतीत उपलब्ध करून दिली होती. कंपनी आपल्या बाजारपेठ विभागातील स्पर्धा व ग्राहकांच्या गरजा, मागण्या विचारात घेऊन वरील पैकी स्थान निश्चिती करण्याचा किंवा एका किंवा अनेक व्यूहरचनांचा अवलंब करू शकते. तसेच वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या व्यूहरचनांचा सुद्धा अवलंब करता येतो. पुढचा भाग जो आहे ते वस्तूचे स्थान निश्चितीकरणाचं महत्व काय आहे. बाजारपेठेमध्ये वस्तूची स्थान निश्चिती करण्यासाठी उत्पादक कंपनी विशेष प्रयत्न करते. तसेच वस्तूचे स्थान निश्चितीसाठी व्यूहरचना आखल्या जातात. कारण बाजारपेठेत वस्तूंची ओळख व्हावी व त्याद्वारे ग्राहक आकर्षित केले जातात. वस्तू स्थान निश्चिती करण्याचे महत्व पुढील मुद्द्यांवरून स्पष्ट होईल. पहिला महत्वाचा मुद्दा जो आहे तो बाजारपेठेमधील हिस्सा. बाजारपेठेमध्ये अनेक स्पर्धक व पर्यायी वस्तू असतात. त्या स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये वस्तूचा प्रवेश सुलभ व्हावा व इतर वस्तूंच्या विक्रीच्या तुलनेमध्ये आपल्या वस्तूचा विक्री हिस्सा वाढावा या हेतूने स्थान निश्चिती केली जाते. दुसऱ्या भाषेत आपण सांगू शकतो की आपल्या वस्तूची विक्री वाढवून बाजारपेठेत आपल्या वस्तूचा हिस्सा वाढतो. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ग्राहक निर्मिती. स्थान निश्चितीद्वारे बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तूसाठी ग्राहक निर्मिती होते. वस्तूची प्रतिमा ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण करून त्यांना वस्तू खरेदीसाठी आकर्षित केले जाते. स्थान निश्चितीद्वारे बाजारपेठेत आपल्या वस्तूचा ग्राहक वर्ग तयार होतो. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्पर्धेवर मात करता येते. वस्तूच्या स्थान निश्चितीद्वारे बाजारपेठेतील स्पर्धेला यशस्वीपणे तोंड देता येते. स्पर्धेमध्ये आपली वस्तू टिकून राहते. बाजारपेठेतील तीव्र स्पर्धा निर्माण करण्याच्या दृष्टीने सुद्धा स्थान निश्चितीकरण महत्वाचे ठरते. चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रतिमा निर्मिती. वस्तूच्या स्थान निश्चितीकरणामुळे बाजारपेठेतील संभाव्य ग्राहकांमध्ये वस्तूची चांगली प्रतिमा निर्माण होते. स्पर्धक वस्तूच्या तुलनेत आपल्या वस्तू दर्जेदार व मूल्ययुक्त असल्याने ग्राहकांच्या मनावर बिंबवले जातात. पाचवा मुद्दा म्हणजे वस्तू भेदासाठी उपयुक्त. स्पर्धक वस्तूच्या तुलनेत आपली वस्तू वेगळी आहे अशी प्रतिमा निर्माण करून वस्तूभेद करणं सुलभ बनतं. ग्राहक संख्या वाढवण्यासाठी वस्तूभेद करण्याचा उपयोग होतो. त्या दृष्टीने स्थान निश्चितीकरण वस्तूभेद करण्यासाठी उपयुक्त ठरते. असे हे महत्वाचे मुद्दे आहेत. तर मला वाटतं आपल्याला हा भाग समजलाच असावा. जर काही शंका असतील तर आपण मला वैयक्तिक मेसेज करून विचारू शकता.